वासराले हो हो अंबरुनी वासराले तटते जवगाय अंबरुनी वासराले तटते जवगाय तवा मले तिच्या मले दिसली माझी माय तवा मले तिच्या मले दिसली माझी माय तवा मले तिच्या मले दिसली माझी माय अंबरुनी वासराले तटते जवगाय वासराले काटे जवगाय आया बाया सांगत होत्या हो वाचना दुष्काळात मायेचा मागा फुटला होता पण आया बाया सांगत होत्या दुष्काळ पडलेला खायला अन्न नव्हतं पाजायला दूध नव्हतं माझी आई रानावनामध्ये काट्याकुट्यामध्ये फिरत होती पायाला काटे लागले होते लाकडं जमा केली घरी आणली बाळाला काय द्यायचे विवंचनेत पडली होती तिने काय केलं घरामध्ये थोडंसं पीठ होतं ते पाण्यामध्ये टाकलं आणि आपल्या बाळाला ते सफेद सफेद पाणी पाजलं असा दुष्काळ होता अशी लहान मुलांना आई वडील मोठे करतात आज सुद्धा करतात आज सगळे 18 वर्षात मोबाईल पाहिजे तर मोबाईल देतात नाही का आणि हीच मुलं 18 ते 20 वर्षाची झाली की आई वडिलांना विचारतात आई तू माझ्यासाठी काय केलं बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं तेव्हा काळजाला खरे पडतात आई वडिलांनी जे केलंय ते एक जन्म काय 7 जन्म जरी आपण भेटण्याचा प्रयत्न केला तरी करू शकत नाही फेडू शकत नाही आई वडिलांचं ऋण आणि त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एकच केलं पाहिजे की आई वडिलांच्या आदेशाने कन्यादान किंवा लग्न केलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना अग्नी दिला पाहिजे हे प्रथम मुलाचं कर्तव्य आहे हो पण आजकाल व्यसनाधीन झालेले मुलं आई वडिलांच्या डोळ्यात येतं त्यांना अग्नी द्यावा लागतोय हे व्यसनामुळे घडत आहे म्हणून एकच सांगेन सगळ्यात श्रेष्ठ दैवत या जगतामध्ये आई आणि बाबा आहे हो साहेब जातात वृद्धाश्रमामध्ये त्या वृद्धाश्रमात बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आणि आता अशी फॅशन झाली आहे की चांगल्या घरातली मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळावं लागतं म्हणून 8 ते 10 हजार रुपये त्या वृद्धाश्रमामध्ये देतात ते सांगतात तुम्ही सांभाळा म्हणजे ज्या आई वडिलांनी तुम्ही लहान असताना रात्र जागल्या तू आजारी असताना उद्याची बसून राहिली ती आई त्या आई वडिलांना तुम्ही मोठं झालं लग्न केला तुम्ही तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडता असं एका डॉक्टराच्या मुलाने आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडलं बरेच दिवस तो सुरुवातीला 2-2 दिवसांनी 8-8 दिवसांनी बघायला जायचा नंतर दिवस वाढत गेले वर्षांनी बघायला जायला लागला 2-2 वर्ष झाली 4 वर्ष झाली 8 वर्ष झाली बऱ्याच वर्षानंतर वृद्धाश्रमातून फोन आला की साहेब तुमची आई जागेला खेळली आहे तुम्ही बघून जा साहेब त्या ठिकाणी गेला आई अंतराळात पडली होती 2 तास काढेल अर्धा तास काढेल 1 सेकंद काढेल काय सांगता येत नव्हतं आईने मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं बाबा या वृद्धाश्रमामध्ये या वृद्धाश्रमामध्ये फ्रीज नाहीये ते फ्रीजची व्यवस्था कर मुलगा बोलला ठीक या वृद्धाश्रमामध्ये पंखे नाही त्याची व्यवस्था कर मुलगा बोलला ठीक आहे न राहून मुलाने विचारलं आई तू आता शेवटची घटना मोजत आहे तुझं कधी काय होईल ते सांगता येत नाही पण तू फ्रीज आणि पंखा कशासाठी सांगताय तेव्हा ती आई म्हणाली अरे मी शिळं अन्न खाल्लं फ्रीज नव्हतं म्हणून हवा लागत नव्हती मी उकाड्यात झोपली पण तुझी मुलं जेव्हा तुला इथे आणून सोडते तेव्हा तुला ते पेलवणार नाही म्हणून तुझ्यासाठी म्हणून सांगते म्हणून जे कर्म करणार आपण जसं कर्म करणार तसं आपल्याला रिटर्न गिफ्ट देवाकडून नक्की मिळणार एवढं लक्षात ठेवायचं जसं आपण आई वडिलांना त्रास देणार तसे आपली मुलं आपल्याला 100% त्रास दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणते बघा आया बाया सांगत होता
मले पाजून जाय पिठामध्ये पाणी टाकून मले पाजून जाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय